श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. सुदर्शन चक्राची उत्पत्ती कधी आणि कशी झाली, जगातील सर्वात रहस्यमय दिव्य अस्त्रांची अद्भुत गाथा. व्हिडिओला सुरुवात करूया. सनातन धर्मामध्ये अनेक दिव्य अस्त्रांचा उल्लेख येतो. भगवान शिवांचा त्रिशूल, इंद्राचा वज्र, परशुरामांचा परशु, ब्रह्मास्त्र, पशुपातास्त्र. पण या सर्वांमध्ये एक अस्त्र असं आहे ज्याच्या भोवती आजही रहस्याचं तेजोवलय आहे. ते अस्त्र म्हणजे भगवान विष्णूंचं सुदर्शन चक्र. हे केवळ युद्धासाठी वापरलं जाणारं शस्त्र नव्हतं. ते चेतन होतं. त्याला स्वतःची दैवी बुद्धी होती. ते आपल्या स्वामींचा संकल्प ओळखत असे, लक्ष्याचा पाठलाग करत असे, अधर्माचा नाश करून पुन्हा आपल्या स्वामींच्या हातात परत येत असे. म्हणूनच सनातन परंपरेत सुदर्शन चक्राला केवळ अस्त्र नव्हे, तर भगवानांच्या इच्छाशक्तीचं, काळाचं आणि धर्म संरक्षणाचं सजीव रूप मानलं जातं. परंतु प्रश्न असा आहे की हे अद्भुत चक्र निर्माण कोणी केलं? ते भगवान विष्णूंना कसं प्राप्त झालं? आणि त्यामागे भगवान शिवांची भूमिका काय होती? मंडळी, या प्रश्नांची उत्तरं वेगवेगळ्या पुराणांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात सापडतात. आश्चर्य म्हणजे या सर्व कथा एकमेकांना विरोध करत नाहीत, तर सुदर्शन चक्राच्या दिव्य स्वरूपाचे वेगवेगळे पैलू उलगडतात. सृष्टीच्या आरंभी देव आणि दैत्य यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत होता. असुर अधिक सामर्थ्यवान होत चालले होते. त्यांच्या तपश्चर्येमुळे त्यांना विलक्षण वरदान मिळत होते आणि तिन्ही लोकांमध्ये त्यांचा आतंक पसरू लागला होता. देवतांकडे अनेक दिव्य अस्त्र असली तरी अधर्माचा कायमचा नाश करणारी अशी अद्वितीय शक्ती त्यांच्याकडे नव्हती. तेव्हा देवतांचे दिव्य वास्तुशिल्पकार विश्वकर्मा यांनी एक अद्वितीय अस्त्र निर्माण करण्याचा संकल्प केला. पुराणानुसार त्या काळी सूर्यदेवाचं तेज इतकं प्रखर होतं की त्यांची पत्नी संज्ञादेवी देखील ते सहन करू शकत नव्हते. विश्वकर्मा यांनी सूर्यदेवांना विनंती केली की त्यांनी आपल्या तेजाचा काही भाग त्यागावा. सूर्यदेवांनी संमती दिली. विश्वकर्मांनी त्या दिव्य तेजांचं शोधन करून त्यापासून अनेक अलौकिक दिव्य आयुधांची निर्मिती केली. याच तेजापासून भगवान शिवांचा त्रिशूल, भगवान विष्णूंचं सुदर्शन चक्र, भगवान शिवांचं पिनाक, धनुष्य, तसेच काही परंपरानुसार पुष्पक विमान आणि इतर अनेक दिव्य आयुधांची निर्मिती झाली. म्हणजेच सुदर्शन चक्राचा उगम हा सूर्याच्या दिव्य तेजामध्ये असल्याचं अनेक पुराणांमध्ये वर्णन आढळतं. परंतु ही कथा इथेच संपत नाही. दुसऱ्या एका अतिशय प्रसिद्ध परंपरेनुसार भगवान विष्णूंना हे चक्र सहज मिळालं नव्हतं. त्यांनी स्वतः भगवान महादेवांची कठोर आराधना केली होती. असं सांगितलं जातं की भगवान विष्णूने 1000 कमळांनी भगवान शिवांची पूजा करण्याचा संकल्प केला. महादेवांनी त्यांच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी एक कमळ अदृश्य केलं. पूजा पूर्ण करण्यासाठी एक कमळ कमी पडल्याचं विष्णूंना जाणवलं. पण त्यांना थांबायचं नव्हतं, कारण त्यांना कमल नयन म्हटलं जातं. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःचा एक डोळाच कमळ समजून शिवलिंगावर अर्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या अद्वितीय भक्तीने शंकर प्रसन्न झाले. महादेवांनी त्यांना वरदान दिलं आणि सृष्टीचं संतुलन राखण्यासाठी सुदर्शन चक्र प्रदान केलं. यावरून एक अत्यंत सुंदर तत्व समोर येतं. सुदर्शन चक्राची निर्मिती विश्वकर्म्यांनी केली असली तरी त्याची दिव्य शक्ती भगवान शिवांच्या कृपेने जागृत झाली आणि ती भगवान विष्णूंना प्राप्त झाली. म्हणूनच सनातन धर्मात शिव आणि विष्णू यांच्यात कोणताही विरोध मानला जात नाही. उलट एकमेकांशिवाय त्यांची लीला पूर्ण होतच नाही. सुदर्शन चक्राचं स्वरूपही अत्यंत विलक्षण मानलं जातं. काही आगम आणि तांत्रिक परंपरांमध्ये त्याला 108 तीक्ष्ण कडा असल्याचं वर्णन आहे. काही वैष्णव ग्रंथामध्ये त्याच्या 6, 8 किंवा 12 आराचाही उल्लेख येतो. या संख्यांमध्ये भिन्नता असली तरी एक गोष्ट समान आहे. हे चक्र अनंत वेगाने फिरतं आणि काळालाही मागे टाकणारं मानलं जातं. याचं नावही अत्यंत अर्थपूर्ण आहे. सु म्हणजे शुभ, उत्तम किंवा दिव्य, दर्शन म्हणजे दृष्टी. म्हणून सुदर्शन म्हणजे अशी दिव्य दृष्टी जी सत्य आणि असत्य यातील भेद स्पष्ट करते. हे चक्र केवळ शत्रूंचा नाश करत नाही, तर अज्ञान, मोह, क्रोध, अहंकार, लोभ आणि अधर्म या अंतर्गत शत्रूंनाही छेदून टाकण्याचं प्रतीक मानलं जातं. भगवान विष्णूंच्या प्रत्येक अवतारात हे चक्र त्यांच्या धर्म संरक्षणाच्या
संकल्पासोबत दिसतं. भगवान श्रीकृष्णांनी शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण झाल्यानंतर एका क्षणात सुदर्शन चक्र सोडलं आणि त्यांचा अंत केला. नरकासुराचा वध करताना याच चक्राने हजारो स्त्रियांना कैदेतून मुक्त केलं. बाणासुराच्या युद्धात याच चक्राने त्यांच्या 1000 हातांचा अभिमान शिरडला. राजा अंबरीश यांच्या रक्षणासाठी याच चक्राने महर्षी दुर्वासांचाही पाठलाग केला. या प्रसंगातून स्पष्ट होतं की भगवानांचा भक्त संकटात असेल तर सुदर्शन चक्र त्यांच्या रक्षणासाठीही कार्यरत होतं. महाभारतातील एक प्रसंग तर अत्यंत हृदयस्पर्शी आहे. कुरुक्षेत्रावर भीष्म पितामहांच्या पराक्रमामुळे अर्जुन अडचणीत आला होता. श्रीकृष्णांनी युद्धात शस्त्र न उचलण्याची प्रतिज्ञा केली होती, पण धर्म धोक्यात असल्याचं पाहून ते संतापले. त्यांनी रथातून उडी मारली आणि सुदर्शन चक्र हातात घेत भीष्मांकडे धाव घेतली. भीष्मांनी तत्क्षणी धनुष्य खाली ठेवलं आणि आनंदाने म्हणाले, प्रभो, तुमच्या हातून मृत्यू मिळणं हेच माझं परमभाग्य आहे. हा प्रसंग सांगतो की भगवानांची प्रतिज्ञाही धर्मापेक्षा मोठी नाही. सुदर्शन चक्राला वैष्णव संप्रदायात स्वतंत्र देवता रूपही मानलं जातं. दक्षिण भारतातील अनेक प्राचीन मंदिरांमध्ये चक्र, ताळवार किंवा श्री सुदर्शन यांची स्वतंत्र मूर्ती प्रतिष्ठित आहे. अनेक यज्ञामध्ये सुदर्शन होम केला जातो. असा विश्वास आहे की या उपासनेमुळे रोग, संकट, नकारात्मक ऊर्जा आणि अदृश्य अडथळे दूर होतात. सुदर्शन गायत्री मंत्रही अत्यंत प्रसिद्ध आहे. ओम सुदर्शनाय विद्महे महाज्वालाय धीमहि तन्नो चक्र प्रचोदयात. या मंत्रामध्ये चक्राला केवळ अस्त्र म्हणून नव्हे तर तेजस्वी दैवी चेतना म्हणून प्रार्थना केली आहे. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर सुदर्शन चक्राची तुलना अनेकदा प्रगत तंत्रज्ञानाशी केली जाते, परंतु सनातन धर्माचा संदेश वेगळाच आहे. सुदर्शन चक्राचं खरं सामर्थ्य त्याच्या वेगात नाही तर त्याच्या उद्देशात आहे. ते कधीही सुडासाठी वापरलं गेलं नाही. त्याचा उपयोग नेहमी धर्मरक्षणासाठीच झाला. कदाचित म्हणूनच भगवान विष्णूंच्या 4 हातांपैकी एका हातात सुदर्शन चक्र आहे. ते आपल्याला आठवण करून देतं की या विश्वामध्ये प्रत्येक कर्माचं फळ निश्चित आहे. काळ कोणालाही सोडत नाही. अधर्म कितीही बलवान झाला तरी योग्य वेळी धर्माचा विजय होणारच. आजही जेव्हा भक्त संकटात भगवान विष्णू, श्रीकृष्ण किंवा श्री नरसिंह यांचं स्मरण करतो, तेव्हा श्रद्धेने असं मानलं जातं की भगवानांचं सुदर्शन चक्र अदृश्य स्वरूपात त्यांच्या रक्षणासाठी कार्यरत होतं. सुदर्शन चक्राची कथा केवळ एका दिव्य अस्त्राची कथा नाही, ती विश्वाच्या न्याय व्यवस्थेची कथा आहे. ती सांगते की खरी शक्ती विनाशासाठी नसते तर संतुलनासाठी असते, अहंकारासाठी नसते तर धर्मासाठी असते, आणि जेव्हा शक्ती धर्माच्या अधीन राहते तेव्हाच ती सुदर्शन बनते. दिव्य दृष्टी, दिव्य न्याय आणि भगवानांच्या संकल्पाचं शाश्वत प्रतीक बनते. मंडळी, या व्हिडिओमध्ये सुदर्शन चक्राची उत्पत्ती कशी झाली हे आपण बघितलं. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.